राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह आपल्याला दिसून येतोय। मुंबई, ठाण्यासह विविध शहरांमध्ये शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलंय। राज्यभरात मराठी नववर्षानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन केलं आहे आणि त्याचे प्रत्येक अपडेट आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून घेणार आहोत, कारण पारंपरिक वेशभूषेमध्ये महिला वर्ग शोभायात्रांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत असतो आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील पारंपरिक वाद्य वाजवून हा जो उत्साहाचा सण आहे तो साजरा केला जातो। आणि याविषयीचे प्रत्येक अपडेट आपण राज्यातील कानाकोपऱ्यातून घेत आहोत। राज्याची उपराजधानी नागपूरमधून आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। ज्ञानेश्वर, तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा। नागपूरमध्ये सध्या कसं वातावरण तुम्हाला दिसतंय? अगदीच खरा, माझ्या मागे जर बघितला तर भव्य महिला भगिनी जे आहेत ते पारंपरिक वेशभूषा साकारून जे आहे त्या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहे। लक्ष्मीनगरमधून ही शोभायात्रा निघणार आहे। आता या ठिकाणी जर तयारी जर बघितलं तर अगदी ढोल ताशे पथक जे आहे ते वाजा गाजामध्ये या ठिकाणी तयार झालेले आहेत। त्याचबरोबर श्रीरामाची मूर्ती जी आहे ती एका रथामधून या ठिकाणाहून रॅलीमध्ये निघणार आहे। त्याचबरोबर बजरंगबली यांची देखील मोठी प्रतिकृती जी आहे ती या ठिकाणी या भव्ययात्रेमध्ये साकारलेली या रॅलीतून निघणार आहे। आपल्यासोबत स्वतः काही महिला भगिनी आहेत ज्या या शोभायात्रेमध्ये सहभागी होणार, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। मावशी, काय सांगाल, आज मराठी नववर्षाचा आज पहिला दिवस आहे, कशा पद्धतीने आज उत्सव? मेन म्हणजे नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे गुढीपाडव्याचा, आणि हा दरवर्षीप्रमाणे आम्ही 3 वर्ष झाले आहे। नेहमीप्रमाणे ही पालखी 15 ते 20,000 25,000 लोक तशी वाढतच चालली आहे आणि खूप म्हणजे पद्धतशीर आणि व्यवस्थित शिस्त ते सगळे आम्ही लेडीज सगळ्या, कारण आज आमचे फेटे खतम झाले तर नाही तर सगळ्या आम्ही सगळ्या वेशातच राहतो अशा, आणि एकदम म्हणजे असं वाटते की मंगलमय वातावरण होऊन गेलं पूर्ण। आणि असं आणि आमचे म्हणजे हे मेन जे आहे संदीपजी जोशी यांच्या मार्फत सगळं चालू असते, सगळे कार्यक्रम सगळे हे। थोड्याच वेळामध्ये नितीन गडकरी असतील, देवेंद्र फडणवीस असतील, ते देखील या ठिकाणी सहभागी होणार आहेत। ते येणार आहे 2 मिनिटं भेट द्यायला। आमचं हे 3रं वर्ष आहे गुढीपाडवाचं। दरवर्षी 15 ते 20,000 लोक असतात, महिलांचाही जास्त सहभाग असते। आणि आता यावर्षी तर राम जन्म पण आहे, म्हणून आम्ही हे दरवर्षी आमचं हे कार्यक्रम सुरूच राहील गुढीचा। नक्की तुम्ही समोर या मावशी। असं मला हे विचारायचं आहे, आता पुढे 19 तारखेला मतदान पार पडणार आहे, या ठिकाणी नितीन गडकरी उमेदवार आहे। काय सांगाल तुम्ही, या ठिकाणी एका प्रकारे नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस देखील या यात्रेमध्ये सहभागी होणार आहे, या ठिकाणी विकासाची गुढी ते उभारणार आहे, काय? हिंदी में बोलूं? मराठी नहीं, हिंदी में बोलती नहीं। नितिन गडकरी और क्या बोलते देवेंद्र फडणवीस हमारे नगर के भूषण है, हमको उनके ऊपर बहुत गर्व है। हमारे नागपुर शहर का नितिन गडकरी ने जितना उद्धार किया है, जितना मतलब उसको प्रगति की है, उतना किसी ने नहीं किया आज तक, और नितिन गडकरी के टक्कर का अभी कोई नहीं है। और वो तुम्ही देखील यात्रेमध्ये सहभागी झाले, काय उत्साह आहे तुमचा? नवीन वर्षाची सुरुवात यापेक्षा चांगल्या तऱ्हेने होऊ शकत नाही। आपण जुनं गेलेलं विसरून जाऊ आणि गणपतीच्या मंदिरासमोर आपण उभे आहे आणि एवढे भव्य भव्य शोभायात्रा आपण काढलेली आहे रामाची। त्या गणपतीचं नामस्मरण करूया। गणपती बाप्पा मोरया, जय जय श्रीराम, जय भवानी। थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी अभिनेत्री प्राजक्ता माळी देखील या भव्ययात्रेमध्ये सहभागी होणार आहे। त्याचबरोबर नितीन गडकरी असतील, देवेंद्र फडणवीस असतील, हे देखील या शोभायात्रेमध्ये सहभागी होणार आहे आणि या ठिकाणून ते विकासाची गुढी उभारतील अशी चर्चा आहे। त्यामुळे एकंदरीत पाहता नागपूर शहरामध्ये जे आहे ते मोठ्या उत्साहामध्ये जे आहे ते गुढीपाडव्याची भव्य शोभायात्रा जी आहे ती लक्ष्मीनगर येथून आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी निघणार आहे आणि मोठा उत्साह जो तो लोकांमध्ये या ठिकाणी दिसून येतो। निश्चितच ज्ञानेश्वर, यानंतर आपण मुंबईमध्ये जाऊयात। मुंबईमध्ये आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। स्वप्नील, काय सांगाल, आज गुढीपाडव्याचा उत्साह सगळीकडे दिसतोय आणि मुंबई नगरीमध्ये सुद्धा हा उत्साह द्विगुणित होताना दिसतोय। सध्या कसं चित्र आहे तुमच्या आजूबाजूला? फरा, नक्कीच मुंबईमध्ये सुद्धा नववर्षाचं मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात येतं। तरुणाई ही रस्त्यावरती उतरताना आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या डोंबिवली फडके रोड या ठिकाणी आहे, जो फडके रोड गेले 1999 पासून शोभायात्रा असेल, सार्वजनिक सण असतील,
हे उत्साहात या ठिकाणी पार पडतात। आज सुद्धा या ठिकाणी शोभायात्रा निघणार आहे, बाईक रॅली असेल, भव्य हा जो पूर्ण रस्ता आहे या ठिकाणी सर्व ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। आकर्षक फुलांची सुद्धा या ठिकाणी आरास पाहायला मिळते, भव्य स्टेज सुद्धा पाहायला मिळतोय, मोठ्या राजकीय नेत्यांची सुद्धा या ठिकाणी वांदी यावी लागणार। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात तरुण असतील, तरुणी असतील, हे पारंपरिक वेशभूषेमध्ये येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। कारण हा जो फडके रोडवरचा जो उत्सव असतो हा खरं तर अनेक वर्षांमधून खरं तर या ठिकाणी तरुण आहेत ते मुंबई असतील, डोंबिवली असेल, कल्याण असेल या भागातून या ठिकाणी येत असतात। आणि खरं तर या ठिकाणी आपण बघतोय काही प्रौढ व्यक्ती सुद्धा आहेत, आजी सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत सुद्धा या डोंबिवलीच्या फडके रोडवरती जी शोभायात्रा निघणार आहे या शोभायात्रेचं ते या ठिकाणी सहभाग घेण्यासाठी खरं तर आलेले आहेत। खरं तर या सर्वांमध्येच आपण जाणून घेऊ, खरं तर सकाळी सकाळी काही या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ। काय सांगाल, नवीन वर्षाचं स्वागत करताय, सकाळी सकाळी या फडके रोडवरती आला? खूप म्हणजे उत्साह आहे। म्हणजे पहिल्यांदा तर मी पहिलीच टाईम आहे माझा येण्याचा, मी याच्या अगोदर कधी आली नाही, पण खूप छान वाटतंय आणि हा उत्साह बघून तर अजूनच छान वाटतंय। एवढी सजावट आहे, खूप छान वाटतंय। तुम्ही काय सांगाल दादा, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तुम्ही सकाळी सकाळी इथे आलेला आहात, आकर्षक रोषणाई दिसते, या ठिकाणी बाईक रॅली सुद्धा काही वेळामध्ये निघणार आहे, शोभायात्रा असणार आहे। नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा। आणि खूप रिफ्रेशिंग वाटतं, एकदम नवीन वर्षासारखं असं पूर्ण हे केलं आहे वातावरण सगळं। पण आपण बघतोय वातावरण वेगळं असं एका ठिकाणी म्हटलं तर खरं तर तरुणांची मोठ्या संख्येने उपस्थिती असते। आपल्यासोबत आता पण काही तरुण या ठिकाणी आहेत। काय सांगशील दादा, खरं तर सकाळी सकाळी या ठिकाणी आलाय, नवीन वर्षाची सुरुवात आज केलेली आहे, काय सांगाल? ॲक्च्युली ही खूप एक्साइटमेंट असते। फडके रोड म्हटलं की गुढीपाडवा आणि शोभायात्रा म्हणजे खूप जुनं नातं आहे आणि इथं आल्यानंतर जो उत्साह आहे आणि तो उत्साह जो दिवसभर टिकून राहतो कायम आणि जी एनर्जी येते ती एक वेगळ्याच लेवलची असते। बस हेच आहे। आपण बघतो या ठिकाणी उत्साह एक आहे, मात्र पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतोय। आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी बाईक रॅली होणार आहे, परत ती सुद्धा आपण प्रेक्षकांना आपल्या या लोकशाही मराठीच्या माध्यमातून दाखवणार आहोत। अगदीच स्वप्नील, आपण बाईक रॅली आणि शोभायात्रा हे दाखवणार आहोत, नागपूर असेल किंवा मुंबई, आणि त्याचबरोबर राज्यभरातील अपडेट आपण घेणार आहोत। दरम्यान तुम्हा दोघांचेही धन्यवाद। ज्ञानेश्वर पवार आपल्यासोबत जोडले गेले होते आणि स्वप्नील, या दोघांचेही धन्यवाद। आणि याशिवाय आपण राज्यभरात कुठे कशा पद्धतीने हा सण साजरा केला जातोय ते बघत राहणार आहोत लोकशाही मराठीच्या माध्यमातून। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।